हॅलो, कशात सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे टायगर लेजंड लाईव्ह या चॅनलमध्ये. आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एक गॅजेट अपडेट करायला जाणार आहोत, तर आपण तिकडे अपडेट करायला चालू आहे. तिकडे म्हणजे माझ्या मामाकडे. सो मामाच्या मुलाकडे मी जाणार आहे आणि तो आपलं जे गॅजेट आहे ते अपडेट करणार आहे. गॅजेट काय आहे हे मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवीन की ते एक्झॅक्टली गॅजेट काय आहे. सो ते जे गॅजेट आहे ते अपडेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे लोक अपडेट करत नाही, त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेमना त्यांना फेस करावं लागतं. सो असं करू नका. तर प्रत्येकाने टाईम टू टाईम ते अपडेट करा. ते खूप इम्पॉर्टंट आहे अपडेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ते अपडेट कराल तेव्हा ते प्रॉपरली वर्क होतं. सो तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होत नाही. सो अपडेट करणं खूप मस्ट आहे. सो तुम्ही टाईम टू टाईम अपडेट करत राहा. त्याला दुसरं काही ऑप्शन नाही अपडेटशिवाय. सो चला आपण जाऊया मामाकडे आणि बघूया ते गॅजेट काय आहे. ते गॅजेट पण मी तुम्हाला दाखवतो. आणि चला. तर आता आपण आलेलो आहे भूषण ठाणगे यांच्या घरी. आणि चक्क काय विषय काय तुझा? काय करणार? हा माझा भाऊ आहे जो हा स्टोरी सांगतो. हा आमच्या घरातला सगळ्यात लाजणारा व्यक्ती आहे. फक्त कॅमेरा समोर हो असा नाही, तुमचा गैरसमज होईल. आपला हा गॅजेट आपण ओपन करतोय. DJI फॅन्टम त्याचं नाव आहे. ड्रोन आहे काय, ड्रोन. आणि हा भूषण ठाणगे हा माझा भाव आहे. तो त्याला अपडेट करणार आहे. जसं मी तुम्हाला घरी सांगितलं की माझी स्क्रीन कर्व आहे आणि ह्याची जी स्क्रीन आहे ती फ्लॅट आहे. तो माझ्या स्क्रीनवर तो अपडेट होत नाही, तर मला प्रत्येक वेळी अपडेट करायला इकडे घेऊन यायला लागतं. सो ह्याचं रिमोट कंट्रोल थोडी आपण इथे ठेवूया. ही आहे बॅटरी. तर ही ती गोष्ट आहे ड्रोन. ह्याला टाईम टू टाईम अपडेट करा, नाहीतर तुम्हाला जे फ्लाईंगला प्रॉब्लेम होतात ते न अपडेट केल्यामुळेच होतात. तर अपडेट हे टाईम टू टाईम करत राहा. बस अपडेट होतं, अपडेट होतं बघा गाईज. तुमचा प्रोसेसर पीसीचा जेवढा फास्ट असेल तेवढा फास्ट हा अपडेट होतो. सो ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. फर्मवेअर झालं अपडेट. आता फर्मवेअर आपण अपडेट केलं आहे. ट्युटोरियल बघा आता त्याची. हे बघा हे असे डॉट्स आलेत, ते मॅच करायचं बघा. ते बघा ते ब्ल्यूला कसं फॉलो करायचं बघा. हा ड्रोन कसं फिरवते बघा. आता एक झाला. सेम तसंच आता ड्रोन आपण मागं घेतलेला आहे आणि मागून पुन्हा तसंच ते ब्ल्यू जे तुम्हाला दिसतंय डेस्कटॉपवर त्याला फॉलो करायचं आहे. सो आता हे अपडेट होईल पूर्ण. त्यानंतर आपण त्याचं रिमोट अपडेट करणार आहोत. भूषणचा सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याला देखील सबस्क्राईब करू शकता. तो मस्त मस्त असे गेम खेळतो त्याच्या चॅनलवर.
लाईव्ह स्ट्रीमिंग करतो गेमची. सो भूषण, तुझ्या चॅनलचं नाव काय? फ्लिमस्टोन एम्पायर. फ्लिमस्टोन एम्पायर त्याच्या चॅनलचं नाव आहे. सो मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो तुम्ही त्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. सो तो जेव्हा जेव्हा गेमिंगसाठी लाईव्ह येईल, ज्यांना गेमिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी, आणि त्याची डिस्कॉर्डची लिंक पण मी तुम्हाला देईन. डिस्कॉर्डला पण तुम्ही त्याला जॉईन करू शकता. अशा म्हणजे काही अपडेट्स असतील काय तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. सो तो तुम्हाला चांगली माहिती देईल त्यातली. आता परत तो एकदा झाला नाही म्हणून आपण सेकंड टाइम करतोय, असं त्याला रोटेट करायचा असतो. हे बघा, झालं बघा, मेसेज पण येऊन गेला की कंप्लीट झालं म्हणून. रिमोट कंट्रोल आपण कॅलिब्रेट करणार आहोत. स्टार्ट करत आहे, स्टार्ट केलं का ओके करा. आता बघा, जॉयस्टिक आपल्याला चारही बाजूनी फिरवायचे. भूषण बघा कसा जॉयस्टिक फिरवतो चारही बाजूनी. आता आपण गिम्बल कॅलिब्रेट करणार आहोत. जो ड्रोनचा कॅमेरा आहे त्याला आता आपण कॅलिब्रेट करणार आहोत. आता आपण गिम्बल कॅलिब्रेट करणार आहेत. बघा, तो बघा कसा कॅलिब्रेट होतोय बघा. पर्सेंट येतात बघ, किती पर्सेंट. इथे पर्सेंटेज दाखवतात किती पर्सेंटेज झालं. 50% झालं. त्याच्या मुवमेंट बघा कशा होतात. कंपास कॅलिब्रेट करणार आहोत रिमोटचा. रिमोट फिरवायचा आहे बघा. फायनली एवढ्या खटाटोप केल्यानंतर आपला ड्रोन आता अपडेट झालेला आहे. तर प्रत्येकाने तो ड्रोन अपडेट करा. ज्याच्याकडे ड्रोन आहे त्यांनी प्लीज अपडेट करत राहा. अपडेट केल्याशिवाय कुठेही फ्लाय करू नका, नाहीतर तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स जो आहे तो एवढा खास भेटणार नाही. काय सांगशील भूषण ड्रोनच्या बाबतीत? ड्रोन अपडेट नसेल केलं ना तर मग ते इश्यू येतो, म्हणजे मध्ये सिग्नल लॉस होतो. परत फर्मवेअर अपडेट कंटिन्यू ठेवायला लागतो. DJIचे कंटिन्यू वेबसाईटवरती पण आहे त्याचे फर्मवेअर अवेलेबल. तर कधी फर्मवेअर जर हे नसेल होत, नेट नसेल चालू, तर डाउनलोड करून पण मेमरी कार्ड थ्रू अपडेट करू शकतात ड्रोनमध्ये. तर ह्यासाठी ड्रोन अपडेट करणं मस्ट आहे. तर ड्रोन प्रत्येकाने अपडेट करा. तर आता आपण याची टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे. ॲक्च्युली हे बाहेर उडवायचं असतं, कोणी घरात उडवू नका. आम्ही तसं उडवते तसं घरात उडवू नका. आम्ही फक्त टेस्टसाठी फक्त स्टार्ट करतो. घरातला शांता असा भूत आणि इथं आमचा मामा. मामा कसं वाटतंय? एक नंबर. कसं वाटतंय ब्लॉग मध्ये येऊन? एक नंबर वाटतं मामाला. मामा असं करतोय. तर आपण मामाकडे आल्यामुळे मामीला भेटायलाच पाहिजे. मामी आहे किचन मध्ये आणि आज केरलाची रेसिपी बनवते, केळ्याची भजी. तर मामी कसं वाटतंय ब्लॉग मध्ये येऊन? आणि केळ्याची भजी. मामीने आपल्याला डिश मध्ये केळ्याची भजी आणलेली आहे. तर आता आपण ती टेस्ट करून बघूया कशी लागते. आता आपण भजी टेस्ट करून बघूया कशी लागते. चांगली आहे. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर कमेंट करा. तर आपण पुन्हा मामीकडे येऊ आणि रेसिपी शिकून घेऊ. आज जो ड्रोन अपडेट केलाय, आपण ड्रोनचे जे शॉट आहेत ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर गाईज, कसा वाटला आजचा ब्लॉग? तर मी आलतो आज मामाकडे, मस्त धमाल मस्ती केली आणि फायनली ड्रोनचं जे अपडेट होतं ते कंप्लीट करून आजचा ब्लॉग मी एंड करतो. तर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि जेवढं शेअर कराल तेवढंच एक मोटिवेशन भेटतं ब्लॉगसाठी. सो इथे मामा बसलेला आहे
बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.